नमस्कार मंडळी, क्रिकेट विथ भूषणवर सर्वांचं आज खूप खूप स्वागत आहे पुनश्च एकदा. आज एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलो आहे मी, जो की उद्या परवा आता टेस्ट जेव्हा चालू होणार आहे त्यावेळेस खूप महत्त्वाचा ठरेल. तत्पूर्वी बऱ्याच गोष्टी आहेत की नंबर तीन आजपर्यंत विराट कोहलीने दणकवून सांभाळून ठेवलेला होता आणि कधी गरज भासूच दिली नाही की तुम्हाला नंबर 3ची जागा तरी दुसरं कोणी बघावं लागेल. खूप प्लेयर्स चेंज झाले, खूप आले गेले, सगळ्या गोष्टी चालू झाल्या. पण आता नंबर 3वर विराट गेल्यानंतर खूप मोठा इंडियाचा लॉस झाला आहे की नंबर 3 भेटतच नाही आहे. ODIमध्ये आहे अजून की विराट आहे तोपर्यंत ठीक आहे, पण नंबर 3 नाही अजून, नाही का. विराट जे टेस्ट झालं, टेस्टनंतर तुमचा सांगतो नंतर T20 झालं, नंबर 3 सेटलच होत नाही आहे. त्या माणसाने 12 वर्ष ऑलमोस्ट सांभाळून ठेवलेले होते विराट कोहलीने. तर त्यानंतर असं अजून कोणी आलेलं नाही की त्यांनी नंबर 3वर असं प्रॉमिस केलेलं आहे इंडियाला की मी इथं पक्का आहे पूर्ण. पण मग आपण बघू नक्की काय काय कारण आहे, कोण कोण डिझर्व करते तो चान्स, सगळ्या गोष्टी बघूयात. माझं हॉनेस्ट मत वगैरे काय असेल, कोणाला उतरवलं पाहिजे कोणाला नाही, मी जरा सांगतो, प्रयत्न करतो मी माझ्या परीने तुम्हाला किती जास्तीत जास्त माहिती देता येईल. तर बातमी आल्यानुसार असं आहे की म्हणजे चेंजेस गुवाहाटी टेस्टमध्ये असे होऊ शकतात की शुभमन गिल आणि अक्षर पटेल दोघं बाहेर निघू शकतात. दोघांना अक्षर पटेल आणि शुभमन गिल दोघं जण रेस्ट दिला जाऊ शकतो किंवा जे बाहेर ठेवले जाऊ शकतात. त्यांच्याऐवजी साई सुदर्शन आणि नितीश कुमार रेड्डी दोघांना संधी मिळेल. तर साई सुदर्शन असेल 3 नंबरवर आणि नितीश कुमार तुमचा ॲज युजल 6-7 नंबरवर उतरेल आणि 4 नंबर जुरेल असेल, 5ला रिषभ, 6ला जडेजा, 7ला नितीश, 8ला वॉशिंग्टन पुन्हा एकदा. तर तेच सांगायचं आहे की नंबर 3बद्दल बोलायचं होतं मला की नंबर 3 का सेटल होत नाही आहे, नंबर 3ला साई सुदर्शनच का हवा या लोकांना. तर आज थोडंसं आहे ना आपण डिकोड करून पाहूया या गोष्टी की नक्की काय चालू आहे यांच्या मनात. तर बऱ्याच गोष्टी आहे, लॉजिक, स्टॅट्स वगैरे, काय 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 टीम मॅनेजमेंट काय विचार करते वगैरे, हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. नंबर 3 आहे ना बॅटिंग करण्यासाठी सर्वात कठीण पोझिशन असते का, तर माझ्या मतानुसार आहे ना सगळ्यात अवघड पोझिशन म्हणजे तीच. कारण तुम्ही तर म्हणता ना धड खालचे बी नाही धड वरचे बी नाही, अशी गोष्ट होते. म्हणजे एक तर वरच्यांनी गाण केली तरी नंबर 3वर नाव येतं, खालच्यांनी गाण केली तरी मधल्यावर नाव येतं. बघू नक्की काय काय गोष्टी आहे, ठीक आहे. तर पॉवर प्ले म्हणजे नंबर 3ला काय करायचं राहतं मेन म्हणजे पॉवर प्ले संपेपर्यंत, म्हणजे विकेट गेली असेल तर सर्वाईव्ह करावं लागतं. नंतर क्वालिटी जे फास्ट बॉलर्स असतात त्यांना सांभाळावं लागतं. त्यानंतर विकेट्स पडल्या की अजून जो दबाव येतो तो दबाव कमी करावा लागतो. काही वेळेस एकदम फास्ट खेळावं लागतं, कधी कधी एकदम इनिंग अँकरिंग करावी लागते, पार्टनरशिप बिल्ड करावी लागते, इनिंग्स लॉंग म्हणजे सोबतच्या प्लेयर्सला घेऊन चालावं लागतं. समोरचा प्लेयर मारत असेल तर आपण थोडंसं हळू खेळायला पाहिजे, समोरचा जोरात खेळत म्हणजे समोरचा हळू खेळत असेल तर स्वतः जोरात खेळलं पाहिजे. या प्रत्येक गोष्टी बघाव्या लागत्या बारीक बारीक नंबर 3साठी. नंबर 3 खूप इम्पॉर्टंट झाला क्रिकेटमधला. तर बुद्धिमत्ता म्हणू शकतो नाही का, एक जे सर्वात क्लेवर असतो ना एक प्रकारे एक व्यक्ती की जो स्वतः खूप काही करू शकतो, त्याला स्वतःवर विश्वास असतो, कॉन्फिडंट असा पाहिजे नंबर 3, जो की विराट कोहली होता. गेम स्टाईल जी असते ती मी असं म्हणतो की यांना साई सुदर्शनची गेम स्टाईल तिथं वाटते की होऊ शकते, साई सुदर्शन हा नंबर 3साठी परफेक्ट बसू शकतो असं यांना वाटतंय. तर बघू आपण नक्की काय आहे त्याचं. जो टेम्परामेंट आहे तो काम आहे. एक मेन गोष्ट साई सुदर्शनची, एकदम चिल माणूस आहे, एकदम चिलमध्ये राहतो साई सुदर्शन. प्रेशरमध्ये काही पॅनिक करत नाही, कधीच पॅनिक करणार नाही तो. जर आपला IPL वगैरे झाली होती तिथं पण त्याच्या इनिंग्स बघितल्या असेल, मागच्या IPLमध्ये तर भाऊनी धुमाकूळच घातलेला, तर आउटच व्हायचं नाव घ्यायचं नाही. तो आला काही म्हणजे रन्स यायचेच, कंटिन्यू 50s यायच्या, त्याच्या मोठ्या मोठ्या इनिंग्स येऊन जायच्या आणि एकदम कधी अँकरिंग पाहिजे तर अँकरिंग करायचा प्रॉपर, नाही तर मग ठोकायचं असेल तर समोरची पुरी फाडून ठेवायचा. कोणती परिस्थितीत एकदम शांत राहायचा, नंतर रिस्क
रिस्क एकदम कमी शॉटमध्ये नाही का, एकदम रिस्क फ्री शॉट खेळायचा. आणि जे रनिंग बिटवीन द विकेट म्हणतो ना, जे विराट कोहली प्रॉपर करायचा ते साई सुदर्शन प्रॉपर करतो. म्हणून यांना असं वाटतं की आपण साई सुदर्शन तिथे उतरवला पाहिजे. त्याची जी हाय क्वालिटी टेक्निक आहे, म्हणजे फास्ट बॉलर विरुद्ध स्ट्रॉंग पाहिजे, कारण की तो मेन म्हणजे फास्ट बॉलर विरुद्ध स्ट्रॉंग आहेच आणि स्पिन विरुद्ध पण स्ट्रॉंग आहेच. कारण स्पिन विरुद्ध स्ट्रॉंग यासाठी म्हणतोय मी तुम्हाला की तो खेळतो तमिळनाडूसाठी. तमिळनाडूमध्ये जे क्रिकेट आहे हे सगळं स्पिनवर जास्त डिपेंड आहे. कारण तुम्हाला माहिती आहे तिकडचे पिचेस वगैरे ज्या आहे त्या सर्व यावर डिपेंड राहतात की सगळ्या स्पिन झाल्या पाहिजे वगैरे, या सर्व गोष्टी ठीक आहे. आणि फास्ट बॉलर याच्यासाठी की तो ओपनिंगला येतो, ओपनिंगला येणाऱ्याला स्टार्टिंगला फास्ट बॉलिंगच खेळावी लागते. म्हणून ऑब्व्हियसली तो फास्ट बॉलिंग विरुद्ध स्ट्रॉंग आहेच. आणि एक ॲडव्हान्टेज भेटतं की तो बॅटिंगला आल्यानंतर एक लेफ्टी बॅटिंगला येतो आपल्या 3 नंबरसाठी. म्हणजे जे राईट आर्म बॉलर्स असतात ना, मोस्टली राईट आर्म बॉलर्स असतात क्रिकेटमध्ये. तर म्हणजे लेफ्टी बी आहेत पण मग राईटी जास्त असतात ना, राईटीचं जास्त चान्सेस आहेत की राईटी क्रिकेटमध्ये आहेत आपले बॉलर्स. तर म्हणजे त्यामध्ये काय राईट आर्म बॉलर्स वगैरे राहतात. मग थोडंसं म्हणजे समजा स्टार्टिंगला KL राहुल ओपनिंगला आला, यशस्वी जयस्वाल आला, मे बी जयस्वाल आऊट झाला की त्यानंतर मग आपला साई सुदर्शन येऊ शकतो. म्हणजे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन कंटिन्युअस चालू राहतं. थोडीफार म्हणजे आता जयस्वाल आणि साई बी खेळू शकतो, असं नाही की फक्त जयस्वाल आऊट झाला तरच हा उतरवायचा नाही, असं काही नाही. म्हणजे स्टार्टिंगला अँकरिंग रोल, नंतर ॲक्सिलरेशन, आणि आपल्याला तेच पाहिजे. आणि हा पूर्ण एक हायब्रिड मॉडेल आहे नाही का एक प्रकारे. का हायब्रिड याच्यासाठी म्हणतोय मी की त्याला पाहिजे तेव्हा तो हळू गेम खेळू शकतो. गेमची जी सिच्युएशन असेल त्या सिच्युएशननुसार तो काय करू शकतो, फास्ट खेळू शकतो. म्हणजे एक प्रॉपर नाही का, जसा नंबर 3 हवा आहे ना तसा असा वाटतो तो. फिटनेस आणि रनिंग बिटवीन द विकेट्स हे महत्त्वाचं राहतं. कारण की नंबर 3 हा तुम्हाला सांगत आलो आतापर्यंत की इम्पॉर्टंट याच्यासाठीच आहे. जो नंबर 3 असतो त्याचं काम असं नाही की तू येऊन ठोक म्हणजे सिच्युएशन पाहून ठीक आहे, पण मग नसेल सिच्युएशन तर तुला सिंगल्सच गांडे, तुला एवढं फिट पण राहणार. आणि साई तेवढा फिट पण आहे, सिंगल डबलवर त्याचा जास्त गेमवर भर राहतो. साई एकदम आउटस्टँडिंग आहे. मॅनेजमेंटचं रिझन काय असेल, स्ट्रॉंगली हायलाईट काय म्हणतात वगैरे, मॅनेजमेंटला काय वाटत असेल. 12 वर्षी विराटने जागा पकडून ठेवली होती, सर्वांनाच माहिती आहे. आणि ती जागा दुसऱ्याला देणं हे पण सोपं नव्हतं. आणि आता ट्रान्झिशन फेज चालू झालेला आहे. ट्रान्झिशनमध्ये बऱ्याच जणांच्या जागा खालीवर चालू आहे. नक्की अजून टीम सेटल होत नाही आहे. आणि अजून 3-4 वर्ष तरी अजून टीम सेटल होणार नाही. जी विराट कोहली, रोहित शर्माकडे टीम होती, जी MS धोनीकडे टीम होती, तशी टीम सेटल होणार नाही अजून. जी धोनीने सेटल करून दिलेली टीम, नंतर विराटने अजून त्यात भर टाकली, टीम सेटल नाही होणार अजून लवकर. जोपर्यंत टीमला प्रॉपर कॅप्टन नाही भेटणार, या सगळ्या गोष्टी नाही भेटणार, तोपर्यंत टीम सेटल नाही होणार. तेच ट्रान्झिशन वगैरेमुळे गोष्टी होतील. मॅनेजमेंटला लॉंग टर्म रिप्लेसमेंट हवा आहे की म्हणजे एक प्रॉपर पाहिजे की ह्या जागेवर हाच खेळला पाहिजे. म्हणून यंग प्लेयर्सला जास्त चान्स दिला जातोय की यंग प्लेयर्सनी घेतलं पाहिजे आणि तिथं जाऊन परफॉर्म केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टीवर. म्हणून नितीश कुमार झाला, शुभमन गिल झाला, यशस्वी जयस्वाल झाला. का सिनियर्स प्लेअरला बसवलं जातंय की याच गोष्टीमुळे की पुढे लॉंग टर्मचा विचार केला जातोय. पण या लॉंग टर्ममध्ये इंडियाचा लॉस होतोय असं कुठेतरी वाटतंय ना. तर ही गोष्ट तेवढीच खरी आहे की जिथं लॉंग टर्मची म्हणजे गरज आहे ट्रान्झिशनची तिथं आहे. पण मग असं नाही की पूर्णच ट्रान्झिशन करून द्या तुम्ही. हळूहळू ट्रान्झिशन करत गेले ना तर ठीक आहे. पण मग तुम्ही एकसाथ ट्रान्झिशन करण्यास सुरुवात करून दिलेली तर ते खूप मोठा इंडियाचा लॉस ह्या याने तो आपण आतापर्यंत भोगतोच आहे. चालूच आहे ती गोष्ट. बघू आपण काय गुजरात टायटन्ससाठी बऱ्याच वगैरे इनिंग्स वगैरे खेळला आहे. खूप कन्सिस्टंट आहे गुजरात टायटन्ससाठी तो. ती मला फायनल आठवते, त्याच्यात 96 रन्स केलेले त्यांनी. प्रेशरमध्ये एकदम काम स्टेबल वगैरे राहत होतो. आणि यंगस्टर आहे, यंगस्टरला ग्रूम करायचं काम वगैरे चालू आहे सध्या. आता साईचं एज 21-22 चालू आहे. ही परफेक्ट इन्व्हेस्टमेंट राहू शकते की म्हणजे जर तो परफेक्ट बसून गेला तर अजून 7-8-10 वर्ष इंडियाला पुन्हा एक असा प्लेअर भेटू शकतो की जो सर्व करू शकतो चांगला आणि एक स्टेबलाइज बॅट्समन तिथं भेटून जाईल. तर हेच सर्व होतं की साईच का, बाकीचे का नाही. तर हे बऱ्याच गोष्टी होत्या बोलण्यासारख्या, काही पॉईंट्स केले क्लिअर मी. तर अक्षर पटेलचा मला एक मुद्दा कळत नाही आहे की
ठीक आहे, तुम्ही पहिली मॅच हारले, सर्व ठीक आहे. तुम्ही अक्षर पटेल ड्रॉप करून काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला, की अक्षर पटेलमुळे मॅच हारलो? नाही रे, अक्षर पटेल ठीक होतं अक्षर पटेलचं, अक्षर पटेल टीममध्ये राहायला पाहिजे होता. ड्रॉप करून तुम्ही शुभमन गिल ठीक आहे इंजुरीमुळे ड्रॉप केला, साई सुदर्शन आणला. अक्षर पटेल ड्रॉप करायचं काहीच कारण नाही राहत. मी तर म्हणतो तुम्ही साई सुदर्शन पण नका आणू, तुम्ही नितीश आणला ना ठीक आहे, नाही तर मग ठीक आहे ना, नितीश पण नका आणू, नितीश नका आणू, तुम्ही साई सुदर्शन 3वर आणलाय तो ठीक आहे. शुभमनच्या ऐवजी तुम्ही साई आणलाय, ओके. अक्षर पटेल का करतायत? गुवाहाटीवर तुम्हाला माहीत नसेल WPL म्हणतो सॉरी विमेन्स वर्ल्ड कप जो झालेला आत्ता मागे, त्या वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात जास्त जो तर स्पिन भेटला असेल तो एकच ट्रॅक असेल तो म्हणजे गुवाहाटी. सगळ्यात जास्त स्पिन त्या पिचेसवर भेटलेलं आहे. आणि आता जे पिच बघितलंय त्यानुसार तर ते स्टार्टिंगला फक्त ते म्हणतात ना हत्तीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे, तशी काही गोष्ट आहे. त्याच्यावर ग्रास दिसते पण ती ग्रास मला नाही वाटत की राहील ती जास्त वेळ, ती निघून जाणारी ग्रास आहे आणि तिथं पुन्हा एकदा स्पिन चालू होऊन जाईल. बघू आता तिथं बाउन्सी वगैरे पिच वाटतंय, नक्की काय होतं ते. अक्षर पटेल नाही काढला पाहिजे माझ्या मतानुसार, कारण की अक्षर पटेल नको, अक्षर पटेल काढून आपण आपली स्पिन बॉलिंग थोडी कच्ची करून टाकू. अजून एक साईडला वॉशिंग्टन राहील, तुम्ही वॉशिंग्टनला पूर्ण ओव्हर पण करत नाही मग ठेवला तर. नंतर तुमच्याकडे कुलदीप आहे आणि जडेजा आहे, कुलदीप जडेजा झाला, वॉशिंग्टन झालं नाही, एक अक्षर राहू द्या, काय प्रॉब्लेम अक्षर ठेवायला. अक्षर असं नाही की एक मॅच खेळला आणि तो अक्षर पटेल प्रॉमिसिंग बॅटर आहे, तुम्ही त्याला म्हणजे ते काय फ्लुएंट म्हणजे ना काय फ्लोटर सारखं काम करतो तो, कुठे पण उतरवू शकता अक्षर पटेलला. अक्षर पटेलला कमी नका समजू, अक्षर पटेल एकदम प्रॉपर आहे, अक्षर पटेलला उतरवायचं काहीच काम नाही आहे. ड्रॉप नाही केला पाहिजे अक्षर पटेल, सॉरी. ईशान किशनचं नाव झारखंडच्या कॅप्टनपदी आलेलं आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी ईशान किशनचं नाव आलेलं आहे. छान छान. ईशान किशन कमबॅकच्या मोडवर आलेलं आहे. ईशान किशनचं पण तेच नाही यार की एवढी मोठी इनिंग खेळलेली 200 रनची, 200 रन खेळून कोण ड्रॉप होतं यार? 200 रन खेळून 200 रन मारल्यानंतर नाही ड्रॉप झाला पाहिजे. 2 डग मारून ड्रॉप झालं ठीक आहे, 200 रन मारून नाही ड्रॉप झालं पाहिजे. OG पेअर ऑफ ODIs मेमरी स्टेज फॉर एव्हर. येस, गब्बर आणि हिटमॅन. मॅकलॅनिंग इन WBBL 2025. 41 बॉल 60, 55 बॉल 90, 6 बॉल 3, 74 बॉल 135. दिल्ली कॅपिटल्सचे ना 2 कानपट्ट्यात वाजवले. मी म्हणतो हे याच्यासाठी की दिल्लीने स्वतः सोडून दिलेलं यांना हिला, आणि त्यांची कॅप्टन होती आणि आता ही तिथं जाऊन परफॉर्म करते. म्हणजे दिल्लीच्या किती म्हणजे नाही का 2 कानाखाली द्यायच्या, कान शिळ्यात वाजवले पाहिजे अशा गोष्टी झालेल्या आहे दिल्लीच्या. आता ऑप्शनमध्ये किती विकली जाईल ही. मॅकलॅनिंग ऑस्ट्रेलियन ब्लड ऑलवेज प्ले. तर रिषभ पंत कॅप्टन आहे मित्रांनो, सेट टू लीड म्हटलेलं आहे. रिषभ पंत कॅप्टन असणार आहे, ऋषी द कॅप्टन. कारण पंत भाई आपलं गिल भाई इंजर्ड म्हणतायत, पूर्णपणे फिट नाही आहे. मला ते गिलचा भरोसा नाही आहे की तो ते मॅचमध्ये बघितलं ना त्याच्यानुसार सांगू शकतो मी की तो रेस्ट पण घेऊ शकतो एक प्रकारे. कारण ते मानेला ज्या प्रकारे त्याला असं वाटलं ना इंजुरी झाली, ते कसं असं आहे थोडंफार जे कोणत्या प्लेयरची मस्करी सारखा नाही विषय, पण मग एक नाही का असं लागल्यावर कसं जातात नाही का जे बाकीचे प्लेयर्स. आणि गिल कसा गेला होता, थोडा एकदम फनी पार्ट होता तो भाई. तो आता ते कोणाच्या याच्यावर नाही बोललं पाहिजे. पण रिषभ पण कॅप्टनशिप करणार आहे, रिषभची कॅप्टनशिप बघणार आहे. फर्स्ट टाईम टेस्टमध्ये कॅप्टनशिप बघायला मिळेल मे बी. मला नाही वाटत अजूनपर्यंत रिषभची कॅप्टनशिप बघितली टेस्टमध्ये. साऊथ आफ्रिकेविरुद्ध KL राहुल होता नाही हाच आहे, ओके. रिषभ पंतची कॅप्टनशिप बघायला भेटणार आहे मे बी. फर्स्ट टाईम आहे आपली ही आणि लास्ट टाईम नसेल ही आपली नक्कीच कॅप्टनशिप. पंत ॲशेस उद्यापासून चालू होते, ॲशेसचा धमाका. ॲशेस बघायला खूप खूप आतुर आहे मी, तुम्ही पण असालच. ॲशेस म्हटलं की अग्नी वायू काय म्हणता येईल ते. काल ही अपडेट सांगितलेली मी की
हार्दिक पांड्याला म्हणजे हार्दिक पांड्या मिस ODI सिरीज अगेन्स्ट ही विल रिटर्निंग T20 सिरीज. फक्त T20 खेळण्यासाठी तुम्ही याला उतरवतायत का सूर्यासारखं? म्हणजे आता वर्ल्ड कप आला T20चा तर T20मध्ये फक्त याला उतरवायचं, ODI वर्ल्ड कप आला तर फक्त ODI खेळवायचं. आणि विषय विराट कोहली आणि रोहित शर्माचा आला की त्यांना सांगायचं तुम्ही की तुम्ही दोघांनी डोमेस्टिक खेळा. ते म्हणता ना नाइन्साफी यार, अशी काही गोष्ट होती इथं. जे आता काय बोलू नाही का, कुठं चाललंय क्रिकेट हे? म्हणजे प्लेयर्सच्या म्हणण्यानुसार काही गोष्टी चालल्या आहेत का? म्हणजे ज्यांची गाडी ढकलली जाते त्यांची ढकलली जाते आणि ज्यांची नाही ढकलली जाते त्यांची आहेच घरी बसलेले. म्हणजे विराट आणि रोहित जर खेळले नाही डोमेस्टिक तर तुम्ही त्यांना संधी देणार नाही. आणि मग हार्दिकचं काय? हार्दिकला तर तुम्ही डोमेस्टिक पण खेळायला लावते. खतरनाक नाइन्साफी चालू यार ही. कसं काय करू शकतात ते लोक? असं नाही का? म्हणजे मला नाही समजत आहे कोणतं लॉजिक लावतायत. म्हणजे विराट आणि रोहितसाठी वेगळे नियम आणि हार्दिक पांड्यासाठी वेगळे नियम. क्या पता भाई. ऋतुराज गायकवाड प्लेयर ऑफ द सिरीज. येस. प्रेडिक्शन फॉर ॲशेस 2025-2026. मला आहे ना इथं जी प्रेडिक्शन देणं आहे ना खूप अवघड दिसतं. 50-50 चान्सेस याच्यासाठी वाटत आहेत. विनर मला आहे ना स्मिथवर एवढा कॉन्फिडन्स आहे. स्मिथ कॅप्टन असला म्हणजे मॅच हारण्याचं ताणच येत नाही. स्मिथ कोणत्याही सिच्युएशनमधनं मॅच काढू शकतो. आणि स्मिथ ज्या वेळेस पण कॅप्टन नसतो पण स्मिथ असला म्हणजे ती मॅच जात नाही. मोस्टली चान्सेस राहतात. आणि त्यांच्या टीममध्ये हेझलवूड नाही वाटतं आणि हेझलवूड आणि पॅट कमिन्स नाही आहे. बाकी ऑलमोस्ट टीम हाय वाटतं यांची. म्हणून मग हेझलवूडचा ठीक आहे मोठा लॉस होऊ शकतो. पॅट कमिन्स थोडं कमी वाटतं पण हेझलवूडचा मोठा लॉस होऊ शकतो. तर त्याच्याऐवजी काहीतरी डॉगेट म्हणून असं काहीतरी प्लेअर आहे तो एक आलेला आहे. आणि तो एक स्कॉट बॉलँड तो नाही का, तो पाय वाकडा करून टाकतो तो एक आहे. नंतर यांची टीम त्यांचं फोटोशूट होतं. फोटोशूटचा फोटो दिसला तर भारीच होईल. नाही बट टीम याची ऑस्ट्रेलिया 11 ख्वाजा आणि जेक वेदरलँड न्यू आहे. याला दिलेला चान्स न्यू प्लेअर ख्वाजा. आणि लॅबुशन ॲट 3, स्मिथ ॲट 4. स्मिथला ओपनिंगला पण आणलं त्यांनी टेस्टमध्ये पण काय माहीत आता. स्मिथ कॅप्टन. हेड ग्रीन ॲट 6. वाव. कॅरी ॲट 1 2 3 4 5 6. हां 6ला 7ला तुमचा कॅरी येतो. नंतर 8ला स्टार्क. लायन 9 10 11 बोलँड. भाई म्हणजे परफेक्ट आहे टीममध्ये. नाही मला दुसरीत काही बॅटिंग नाही काही म्हणू शकत मी. ऑस्ट्रेलियाबद्दल बोलणं म्हणजे थोडंसं कधी बी परफॉर्म करतात हे असं यांचं. ऋतुराज गायकवाड. येस. फोटोशूट दाखवायचं. हे नॅशनल क्रश पुन्हा एकदा प्रतिका रावल. England has not won test match in Australia in last 14 years. मित्रांनो मागच्या 14 वर्षात इंग्लंडनी टेस्ट मॅच जिंकलेलीच नाही आहे ऑस्ट्रेलियामध्ये. खरं वाटतंय का हा स्टॅट्स? जे टेस्ट मॅच जिंकूच दिलेली नाही आहे. किती खतरनाक फॉर्ममध्ये येतील आता एकदम तोडण्यासाठी नाही का, घमंड तोडण्यासाठी ऑशीजचा. पण मग स्मिथ नाही तोडू देणार. स्मिथला ही कॅप्टनशिप भेटलेली, स्मिथ जाऊ देणार नाही. येस. हे पहा मी तुम्हाला ओपनिंगचं सांगत होतं ना त्यांना ओपनरच भेटत नाही पाहिजे तसा. ख्वाजा स्मिथ तुम्हाला स्टार्टिंगला बोललेलो. त्यानंतर ख्वाजा आणि मॅक्सविनी. नंतर ख्वाजा आणि कोंटास.
नंतर ख्वाजा आणि हेड, नंतर ख्वाजा आणि लाबुशेन, ख्वाजा आणि वेदरलँड. मे बी त्यांना आता एकदम प्रॉपरवाल्या भेटला पाहिजे. प्रॉपर भेटल्याशिवाय मजा नाही येणार. ऑस्ट्रेलियन क्रिकेट भाईसा. फिक्चर काय काय आहे? नोव्हेंबर 22ला परवा टेस्ट आहे रांचीमध्ये. 30 तारखेला ओडिया जिथं विराट कोहली, रोहित शर्मा परततील. डिसेंबर 6पर्यंत नंतर सगळं T20s आहे. येस, हू विल विन? व्हॉट डू यू थिंक गाईज? कोण जिंकेल? मार्क्रम, रिकल्टन, म्हणजे साऊथ आफ्रिका 11 वर्सेस वर्ल्ड 11. वाव. साऊथ आफ्रिकन वॅन मुल्डर, वा वा वा. ट्रस्ट स्टॉप्स, बेडिंगम. हा बेडिंगम आला नाही वाटतं इंडियामध्ये. मे बी काय माहिती, दिसलाच नाही. जानसेन, रबाडा अँड गिडी, ठीक आहे. जयस्वाल, डकेट, ओके. रूट, स्मिथ, विल्यमसन, पंत, कमिन्स, मॅट हेनरी, स्टार्क, बुमरा, लायन. कोण जिंकल भाई याच्यात? जॉन बनेगा डॉन. तिकडं काही करा. रन मशीन, स्टीवन पेटर, डेरिक्स, काहीतरी स्मिथ, याचं नावलीच मोठं काहीतरी मित्रांनो. 40 मॅचेस आहे ॲज अ टेस्ट कॅप्टन म्हणून ऑस्ट्रेलियाचा. 40 मॅचमध्ये 4139 रन्स आहे. ॲव्हरेज त्याचा 68.98चा आहे. जवळजवळ 70चा ॲव्हरेज आहे. त्यामध्ये त्यांनी 17 शतक मारलेले आणि 14 50 मारलेले आहे. किती मॅचेस सांगितले मी तुम्हाला? 40 पैकी 17 त्यांनी शतक मारले आणि 14 त्यांनी 50 मारलेले आहे. भाई स्टॅट्स एका मजा घ्या. म्हणजे याच्यात टेस्ट वगैरे मी सगळं मिक्स असेल नाही का मे बी. पण कुठे ॲव्हरेज जातो हा? 60चा 70चा ॲव्हरेज. कन्सिस्टंट. तुम्हाला बोललो ना मी, स्टीव्ह स्मिथ असला म्हणजे समोरच्या टीमचे म्हणते. द मॅन, द स्मिथ, द लेजंड. येस, वी ॲग्रीड. What is this? Star of pacer Braitley congratulated Jake Weatherland. His name is playing 11 first test. Makes me feel old. Oh. ब्रेटली म्हणतोय मला आता तू म्हातारा झाल्यासारखं, मला म्हाताऱ्यासारखं फील करून दिलंस तू. स्टोक अँड हिज मेन प्लेंटी हिट ऑस्ट्रेलिया मीडिया बट स्कीपर चूज सायलेन्स ओव्हर नॉईज. नाव वी आर जस्ट वन स्लिप अवे फ्रॉम द ॲशेस. ऑस्ट्रेलियन मीडिया नाही ना, मीडियाचे ना एक गोष्ट आहे, तिथं गेलं ना की ते एक वेगळा प्रेशर तयार करतात त्यांच्या ह्याच्याने, की म्हणजे मॅच जिंकणं हारणं ह्या गोष्टी वेगळ्या राहतात. पण ज्यावेळेस तिथं जातो ना आपण, तर तो वेगळा प्रेशर तयार करून ठेवतात ते, की समोरच्या प्लेअरला डिचवायचं, इथं त्याचे सेंचुरीज नाही आलेल्या आहे, या सर्व गोष्टी नाही का. पण यांच्याबद्दल पण बऱ्याच गोष्टी बोलल्या आता इंग्लंड विरुद्ध. तर बघायसारखी राहील ही सिरीज पूर्णपणे, की नक्की कोण जिंकेल वगैरे. मॉन्टी वन सेकंड. बेन स्टोक्स अँड इंग्लंड टीम हॅव गॉट टू मेक्स Steve Smith feel guilty and played on that. Say something like, don't think ethical that captain, I don't think he played game fairly. Anyone that believes that then the Germany Oliver Twist the season of the year America is a city doesn't really bother me. Cheating करून का होईना जिंकेल म्हणे. नाही भाई. Great to back, getting at it. Can't wait for all start tomorrow. Ashes तो भाई जबरदस्त. येस मित्रांनो, दॅट्स ऑल ओव्हर.
जेसन रॉय, हॅरी ब्रूक आणि बेन स्टोक्स तिघं जॉईन करणार आहे IPL ऑप्शन. Babar Azam hits 100 in versus Sri Lanka and then spell Pakistan as Pakistan. भाई आतापर्यंत तुम्हाला हसत होते फक्त, तुम्ही चपला काय पण काम करतात ना. पाकिस्तान युअर किंग हॅज अराइव्ड. कोण जिंकेल? मुंबई ऑल टाइम 11 वर्सेस दिल्ली ऑल टाइम 11. रोहित शर्मा, कर्णधार सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, दिलीप वेंगसकर, फारुख इंजिनियर, विकेटकीपर रवी शास्त्री, अजित आगरकर, जहीर खान, विनू मांकंट. ठीक आहे, विनू मांकंट हाच होता वाटतं. यांनी काहीतरी जवळजवळ मे बी विनू मांकनच, मी कन्फर्म करून उद्या सांगेल स्टोरी, पण जवळजवळ मे बी काहीतरी 21 का 22 ओव्हर मेडन टाकलेलं आहे. मेडन सलग 21-22 ओव्हर मेडन टाकलेलं आहे. मला कन्फर्म नाव माहीत नाही, पण विनू मांकन आहे वाटतं. शिखर धवन, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली कॅप्टन, ऋषभ पंत, मोहिंदर अमरनाथ, मनोज प्रभाकर, आशिष नेहरा, इशांत शर्मा, बिशन मदनलाल. इकडे रोहित शर्माची मुंबई 11ला जिंकवून देऊया आपण विदाऊट याच्यात, नाही का. थोडा मला इकडं बॉलिंग थोडी कमी दिसते. बाकी इकडं रवी शास्त्री, अजित आगरकर, झहीर खान, विनू मांकन. बॉलिंगला कोण अजून? फारुख नाही, दिलीप वेंगसकर बॉलिंग करतात. वेंगसकर यांच्याबद्दल नाही माहिती मला, सॉरी. हा सांगत होता बाई हाईप अशी होती ना ती. पहिला बॉल टाकला लेग स्टंपला, डायरेक्ट मध्ये स्विंग, जबरदस्त पहिलाच बॉल सिरीजचा. बघू उद्या पण काय होतं. डेव्हॉन कॉन्वे, जेमी स्मिथ, फाइन एलन, कोणता विकेट किपर चूज करणार? मला असं वाटतंय की हे डेव्हॉन कॉन्वेच्या मागे जाऊ शकतात, त्यांना ओपनिंग ऑप्शन भेटेल. जेमी स्मिथ पण ठीकठाक आहे. जेमी स्मिथ लय मारतो रे, लय भारी खेळत होता तो इनिंग्स. तर ग्रीन कुठे जाणार? कोणत्या? KKR. डायरेक्ट सांगून देतो तुम्हाला, KKRकडे ग्रीन जाणार आहे. येस. फिल साल्ट 5 बॉल 18 वर्सेस डेक्कन ग्लॅडिएटर्स वर्सेस विस्टा रायडर्स 13 बॉल 37. ओके, RCB ब्लड. येस बॉय. स्मिथ वर्सेस रूट इनिंग्स ॲशेस. हाय रोहित, इंडियन टीम फॅन 45. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आपलं चॅनल सबस्क्राईब करत राहा. स्टोरीज सांगायच्या बऱ्याच मला. ॲशेस सुपरमेसी. तर सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघत चला. काही पॉईंट्स आहे ना की थोडं टॉपिकपासून भरकटलं जातं, पण मग सगळ्या गोष्टी बघत चला. बऱ्याच गोष्टी सांगत चालतो मी. बरेच पॉईंट्स कव्हर अप होता. रिझल्ट बघू आपण. मागचे लास्ट 5 ॲशेस 2015 3-2 इंग्लंड जिंकली. ॲशेस 2017-18 4-0. ओ भाई 4-0 डायरेक्ट. ऑस्ट्रेलिया 4-0. ॲशेस 2019 2-2, म्हणजे परत यांच्याकडे रिटर्न केला असेल. नंतर ॲशेस परत यांच्याकडे ऑस्ट्रेलियामध्ये 4-0 पुन्हा एकदा मात. बाप. म्हणजे
ही इंग्लंडमध्ये मॅच असतील. इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये, म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये मागे जिंकलेलेच नाही ना रे भाई साहब. जे 4-0 म्हणतात कशाला भाई. बाप. जे मागची झाली ती तिच्यात 2-2 आणि आताची डायरेक्ट बोल्ड प्रेडिक्शन करून टाकू आपण. स्मिथ कॅप्टन आहे ना. 3-1 मला वाटतंय. पण मॅच जबरदस्त होती सर्व भाई. पण मला वाटतंय की यांची थोडीशी बॉलिंग कच्ची आहे इंग्लंडची, थोडी प्रमाणात, पण तरी ते टक्कर देऊन जातील बॅटिंगच्या ह्याच्यात. BGT वर्सेस ॲशेस. हाईप कोणाची जास्त आहे? जोपर्यंत विराट रोहित होते तोपर्यंत मला BGT वाटत होती, पण मी आता ॲशेसवर जाणार आहे. मला BGTची हाईप नाही वाटत आहे. विराट रोहित नाहीत ना, ते थोडासा ऑस्ट्रेलिया डॉमिनेशन. अरे खरंच ऑस्ट्रेलिया डॉमिनेशन बघ ना, कुठे जातं ते. 5 टेस्ट आहेत, 5 पैकी कन्फर्म एक ड्रॉ होऊन जाईल. 4 टेस्ट उरल्यात, 4 पैकी 3 मला यांच्याकडे दिसत आहे बघ. पहिलीच पर्थमध्ये, एकदम पर्थमध्ये ठेवून देता मॅच नाही का, समोरच्याची रेक फाडून ठेवायची भेंडी डायरेक्ट. नंतर ब्रिस्बेन, ॲडिलेड, मेलबर्न आणि सिडनी. 7:30 वाजता उद्या सकाळी, नंतरची 9:30, 5:30, 5:05. उद्या 7:30 म्हणजे 8 वाजता मॅच चालू होईल उद्या ही. उद्या बघूया आपण मॅच. हम्म 2022ची टीम जी फायनलमध्ये गेलेली होती राजस्थानची, आणि 2026मध्ये टीम असेल ती कशी असेल बघू. जयस्वाल रिटेन केलाय, बटलर सोडून यांनी खूप मोठी चुकी केलेली. संजू सोडून दिला, हेटमायर बी सोडीवाद होतो मी तर म्हणतो. पाडिकल सोडून दिला, पराग ठेवलाय. गुड, हा डिसिजन एक चांगला आहे. पराग दुसरी टीम घेणार नाही ना. नंतर अश्विन निघून गेलेला आहे. बोल्ट सोडून दिला. प्रसिद्ध ठीक होता, जाऊ द्या. हा तुला नव्हतं सोडायला पाहिजे, चल भाई. ओबेद मी तुला बेकार होता रे. ओबेद फटके घाललीस तू, तुला नाही विसरू शकत आम्ही. हाय प्ले होऊन गेलेले ॲशेसची. पाय सारखी मॅच राहील. झिम्बाब्वे डिफिटेड श्रीलंका बाय 67 रन्स. श्रीलंकाच्या 2-4 कानपट्ट्यात वाजवल्या पाहिजे भाई, नाही तेव्हा ते डायरेक्ट म्हणजे एशिया कप चॅम्पियन्स होऊन जातात. आणि आता झिम्बाब्वेकडनं हारायला कमी करत नाही. 67 रन्सने हारून गेले. श्रीलंका बोल्ड आउट 95 रन्स. सिकंदर रजा स्मॅश प्लेयर ऑफ द मॅच फॉर इज 47, 32 and 1 for 23. झिम्बाब्वे काय डॉमिनेट करायला आली का पुन्हा? हे काय आहे? येस, फर्स्ट टेस्ट इंडिया वर्सेस इंग्लंड. रिझल्ट इंग्लंड विन. 100 टेस्ट बेंगळुरूमध्ये झाली इंडिया वर्सेस पाक. रिझल्ट ड्रॉ. 200 टेस्ट इंडिया वर्सेस पाक. इंडिया विन. जे इंग्लंड ड्रॉ, इंडिया विन. 300 टेस्ट इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. काय माहीत, तशी तर जिंकली पाहिजे. मला ड्रॉ वाटते भाई, मी पहिलेच बोलून देत नाही, जाऊ द्या. मला ड्रॉ वाटते. रघु येस भाई, काय अंदाज लावलेला. रघु शर्मा. इंटरेस्टिंग टू सी कमेंट्स. नो देअर विल बी नथिंग टू. कोणत्या सेटअपमध्ये फिक्स बसेल? हां, जर या सेटअपमध्ये आला तर RCB डायरेक्ट. पण पहिल्याच मॅचला मी तर म्हणतो एक ट्रॉफी देऊन द्या.
इंग्लंडची प्लेइंग 11 बघू सर, मेन टॉपिक. बेन स्टोक्स कॅप्टन, विराट कोहलीज फेवरेट. जोफ्रा आर्चर आहे, गज एटिकेसन, नंतर शोएब बशीर, हॅरी ब्रूक, ब्रॅडन कार्स, नंतर जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, मार्कवुडला नेलं, एक फास्ट बॉलर. जोफ्रा 2, गज 3, 4, बेन स्टोक्स 5, शोएब बशीर 6. म्हणजे किती नेले 1 2 3 4 5 6, 12th मॅन आहे का? नाही 11च म्हटलं आहे ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. माझी कॅल्क्युलेशन चुकते का बे? नाही 12च प्लेयर, सॉरी 12 प्लेयर टाकले येडे. एक कमी करतील यांच्यापैकी. अरे मजा घेतोयस का? थोडाफार टाइमपास चालू आहे तो. हे अरे काय क्या है भाई ये? Cricketers who made their test debut after Mushfiqur Rahim reached milestone before him. केविन पीटरसन रिटायर आले. सगळेच रिटायर झाले, फक्त जो रूट, बेन स्टोक्स उरलाय, मिचेल स्टार्क, जॉनी बेअरस्टो उरलाय, केन विल्यमसन उरलाय, स्टीव्ह स्मिथ उरलाय आणि ईशांत शर्मा रिटायरच नाही अजून. गिल लायर आउट, यशस्वी इन वनडे सिरीज, टीम इंडिया कर सकती है बड़ा बदलाव. हिंदीवाल्यांचे फक्त बॅनर व्हायचे, नक्की काय चाललंय हिंदीवाल्यांचे बॅनर. जयस्वालला चान्स भेटून जाईल मला वाटतंय. ऋतुराजला पुन्हा एकदा डच्चू बसून जाईल. जयस्वाल पुन्हा जागा खाऊन जाणार. हे काही गंभीर चान्स देणार नाही, ही गोष्ट पक्का आहे. गंभीर काही संधी देत नसतो. जयस्वाल जागा घेऊन जाईल, रोहितसोबत ओपनिंगला येईल. कॅप्टनशिपमध्ये रिषभ पंत कॅप्टन राहून जाईल ॲट 3, विराट कोहली ॲट 4, टिळक वर्मा उतरवून देतील, संपला विषय, टाटा बाय बाय. आणि पुन्हा एकदा मग ऋतुराजचा फॉर्म गेला का मग त्याचा फॉर्म चालू नाही ॲक्च्युली, मग आम्ही त्याला जागा नाही देऊ शकत. यांच्या दाना यांचा जो रूट, जेमिस, स्टीव्ह स्मिथ, ओके. सनरायझर्स कास्ट वगैरे बोलायचं नाही आपल्याला काही. चलो मग गाईज, लेट्स go, let's we finish today's. Thank you, tata, bye bye, good night guys.